दनादन दे दनादन दनादन दे दनादन दे दनादन. एक मुखान करू गर्जना जय 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 हनुमान. बजरंगानं दिलंय आम्हाला शक्तीचं वरदान. दणादण दे दणादण दे दणादण दे दणादण दे दणादण. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वन वर्ल्ड शो. तुम्ही म्हणत असाल मी या लक्षाच्या दे दनादनच्या गाण्यावरती का नाचतोय, तर सतीश राजवाडे, अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, सारेगमप फेम, आर्या आंबेकर घेऊन येत आहेत ती सध्या काय करते. आणि या मूवी मधनं इंट्रोड्यूस करतायत ही मंडळी आपल्याला प्रिया आणि लक्षाच्या मुलाला अभिनय बेर्डेला. बरोबर ऐकलं, अभिनय बेर्डे. तर मंडळींचं नाव काढताना मला आठवलं, मला इंस्टाग्रामवरती एक कलरफुल पेज मिळालंय नाटक मंडळी म्हणून. तर त्यांचं असं खूप कॅची टॅगलाईन आहे, काहीतरी 3 घंटा होता नाटक होते सुरू, वेळ आणि पत्ता आम्ही तुम्हाला देऊ. ते नाटकांचे अपडेट्स देत आहेत आणि कुठे नाटक होत आहे. बऱ्याचदा आपल्याला पेपर उघडून बघायला वेळ नसतो, तर फोन हातात घेतला की कळेल आपल्याला की कुठे अपडेट्स होत आहेत नाटकांचे किंवा कुठे शोज होत आहेत. तर मला तरी खूप त्यांचं पेज आवडलं, तर तुम्ही पण पहा नाटक मंडळी. पण कमिंग बॅक टू ती सध्या काय करते, लक्षाचा मुलगा येतो अभिनय बेर्डे. आय एम सो एक्सायटेड. आणि दे आर इंट्रोड्युसिंग आर्या आंबेकर. म्हणजे ती छान गातेच, पण ऍज अ ऍक्ट्रेस तिला इंट्रोड्यूस करतायत या मूवी मध्ये. तर चला पाहूया ती सध्या काय करते. असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं, ते आपण विसरूच शकत नाही. पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलंय? परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या बाबतीत हे असंच घडलं. पहला प्यार, बार बार, लगातार. इतरांसाठी प्रेमाचा अर्थ काहीही असो, पण माझ्यासाठी पहिलं प्रेम हेच खरं प्रेम आहे. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, हसते सदा मी आता ड्रीमिंग. अन्या, दादाची जीन्स घातलीस ना? हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. खूप मस्त, खूप अमेझिंग आणि असा खूप फ्रेश लुक देऊन जातो ती सध्या काय करते. अन्या आणि आर्याची लव्ह स्टोरी बघताना आपल्याला मराठी मूवीसाठी एक नवीन कपल तर नक्कीच मिळालेलं आहे इथून. अभिनय बेर्डे, आय डोंट थिंक सो की नाटक आणि अभिनय त्याच्यासाठी खूप काही डिफरंट आहे. तर ही इज गोइंग टू मेक अ अमेझिंग प्रेझेन्स. आणि तो जेव्हा येतो त्यावेळी त्याच्या पहिल्या लुकमध्येच तो आपल्याला लक्षाची आठवण देऊन जातो. आणि आर्या आंबेकर ती गातेच, पण तिच्यामधनं कुठेतरी ट्रेलरच एक मच्युअर अभिनेत्रीची ओळख करून देतो असं मला पर्सनली वाटतंय. तर मजेची बाब म्हणजे अशी की लक्षाचं पहिलं नाटक होतं लेक चालली सासरला, अंकुशचं पहिलं नाटक होतं सून येता घरी. तर त्याच्यामध्ये लक्षा होता त्याच्याबरोबर. तर व्हॉट अन अमेझिंग वे टू पे ट्रिब्यूट टू लक्षा, की ज्यावेळी ते अभिनयला इंट्रोड्यूस करतात तेव्हा अंकुश आहे त्याच्याबरोबर. आणि कसं आहे ना की लेक चालली सासरला आणि सून येता घरी, तर ते कुठेतरी अभिनयला सासरी पाठवतायत आणि सुनेला वेलकम करतायत. बट आय डोंट थिंक सो की नाटक आणि अभिनय हे अभिनयचं सासर आहे. ते नक्कीच त्याचं माहेरच आहे. तर एका प्रेमाची गोष्ट आहे की जिथे गोष्टी जुळतात नाही जुळत, आणि मग जेव्हा लोक फ्लॅशबॅक मध्ये मागे वळून बघतात तेव्हा विचार करतात की ती काय करते, ते काय करतात, तो काय करतो,
किंवा ते काय करतात. तर या सगळ्या परिस्थितीमधनं, संभ्रमित परिस्थितीमधनं आपण सगळेच गेलेलो असतो. आणि बऱ्याचदा कुठेतरी जरी आपण आयुष्यात पुढे गेलो तरी मन मात्र मागे वळून बघतं की ते जुने ड्रीम्स चेरिश करतं. तर तेच कुठेतरी सतीश राजवडे प्रेझेंट करतोय आपल्याला, ती सध्या काय करते मधनं. आणि हॅट्स ऑफ टू सतीश. ही इज व्हेरी गुड विथ मेकिंग ऑल दोज कमबॅक्स आणि सेकंड इनिंग मूवीज. की एका लग्नाची दुसरी गोष्ट, मुंबई पुणे मुंबई 2, आणि आता एका प्रेमाचा दुसरा पार्ट घेऊन, आणि प्रेमाची गोष्टही त्याचंच होतं. आणि आर्या एका अजून टीव्ही सिरीज होती की मूवी होती, तिच्या प्रेमाची गोष्ट त्यामध्ये गायली होती. तर अशाच मजेशीर घालमेलीची गोष्ट प्रेझेंट करून जातो ती सध्या काय करते. आणि मला खूप त्याचं टायटल ट्रॅक आवडलं, असतो सदा मी असा ड्रीमिंग. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की तेजश्री प्रधान आणि हर हजबंड, दे आर ट्राईंग टू मेक अ कमबॅक विथ देअर लाईफ, आणि दे आर ट्राईंग टू गेट बॅक टुगेदर. दे हॅव रिकन्साइल्ड देअर टर्म्स. तर लग्न डेफिनेटली पाहावं करून, पण ते टिकवण्यासाठी आम्हा सर्वांच्या विशेष तुमच्या बरोबर आहेतच. तर अशाच मजेशीर गोष्टी, गप्पांसाठी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा टू द फेमस वन वर्ल्ड शो. तर टिल देन, हॅव अ व्हेरी हॅपी वीकेंड आणि हॅपी वीक आणि हॅपी हॉलिडेज.